आज आपण करणार आहोत हेल्दी असं ब्लू टी. नमस्कार मंडळी, मी कांचन नोमज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. हा जो ब्लू टी आहे हे गोकर्णाच्या झाडाच्या फुलापासून बनवलं जातं. याची शरीरासाठी खूप सारे फायदे आहेत. तुम्ही उपाशी पोटी हा चहा पिऊ शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर रेसिपीला सुरुवात करूयात. हे आहे गोकर्णाचं झाड. त्याला हे फुलं येतात. हे फुलं तुम्ही अशा प्रकारे तोडून आणि सुकवून स्टोअर पण करू शकतात. हे इझिली 5 ते 6 महिने चालतात, खराब होत नाही. याचे खूप सारे फायदे आपल्या शरीराला मिळत असतात. आता डिटेल फायदे मी तुम्हाला सांगत नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. तर हे गोकर्णाची फुलं मी आता तोडून घेणार आहे. हे जर अवेलेबल नसेल तर ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर ही सुकलेले फुलं आपल्याला भेटतात, पण ते खूप महाग आहेत. जर तुम्हाला कुठे हे फुलं भेटले तर तुम्ही हे स्टोअर करून नक्की ठेवू शकतात. ते इथे घेतलं आहे गोकर्णाचे फुलं. ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर त्याचा जो मागचा आहे ना, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि काढल्यानंतर त्याचा चहा बनवायचा आहे, कारण जर अशा प्रकारे डायरेक्ट चहा बनवला ना तर चहा आपला कडू होईल. तर सगळा भाग आता हिरवा मी काढून घेते. 2 कप मी इथे पाणी गरम केलेलं होतं. आता ह्यामध्ये मी टाकणार आहे दालचिनीचा एक छोटा पीस. तुम्ही दालचिनी वाटल्यास तर कुटून पण टाकू शकतात. त्याचबरोबर टाकणार आहे अद्रक, जे मी आता किसून टाकणार आहे. आणि अद्रक आणि चहापत्ती आपल्याला व्यवस्थित उकळून द्यायचं आहे. इथे साखर वापरायची नाही आहे. एकदा थोडंसं गूळ वापरा, किंवा सगळ्यात शेवटी तुम्ही ते मध वापरलं तरी चालेल. दालचिनी आणि अद्रक आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे, कारण फुलं टाकल्यानंतर आपण हे जास्त उकळवणार नाही आहोत. तर फुलं धुवून घ्यायची आहेत आणि ही लगेच पाण्यात मी टाकणार आहे. आणि आता फक्त 2 ते 3 मिनटं आपण हे व्यवस्थित उकळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात लगेच फुलांनी आपला कलर सोडणे इथे सुरुवात केलेली आहे. आता इथे 2 ते 3 मिनटं झाले आहेत. फुलाने आपले पोषक तत्व आणि कलर छान चहामध्ये सोडलेला आहे. तर हे एकदा मिक्स करून घेणार आहे. इथे मी गूळ टाकणार आहे. तर गूळ टाकणार आहे आणि त्यावर झाकण ठेवणार आहे. गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि झाकून अशाच प्रकारे ठेवायचं आहे. एक 2 ते 3 मिनटं. एक 3 ते 4 मिनटं झाले आहेत. आपला जो चहा आहे ना, परफेक्ट असा रेडी झालेला आहे. मी आता हा गाळून घेते आणि उपाशीच पोटी हा प्यायचा आहे. इथे आपला ब्लू टी पिण्यासाठी रेडी झालेला आहे. हेल्दी तर आहेच आहे, पण शरीरासाठी याचे फायदे पण भरपूर आहेत. इथे मी गूळ वापरला आहे. तुम्हाला जर गूळ वापरायचा नसेल तर तुम्ही चहा रेडी झाला की इथे मध टाकू शकतात. रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणताही कारण आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोमज किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद.